अजितराव, मग प्रश्न हा आहे, आता सगळे प्रश्न सुटले का? आणि आता महानगरपालिकांना कुठलंही काम राहिलेलं नाही आहे. मग फावल्या वेळात काय करायचं? तर मग एखादा असा निर्णय काढणं, ह्या सगळ्या 35-35 वर्ष जुन्या ठरावांची माहिती घेणं आणि मग हे काढणं. स्वातंत्र्य दिनी आपण सगळ्यांनी मांसाहार बंदी करून काय साधायचं एकदा सांगा बरं सगळ्यांना. विलाजी, आधी सर्वप्रथम आपलं अभिनंदन करतो. तुमच्या लोकप्रिय कार्यक्रमाला वर्षपूर्ती झाली आणि जोरदार टीआरपी आहे त्याबद्दल. धन्यवाद. आता मूळ मुद्द्यावरती येतो. आजचा जो विषय आहे, आता मला एक गोष्ट कळत नाही की या सगळ्यामध्ये आधी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून माझ्या पक्षाची भूमिका मी राज्याच्या जनतेसमोर आपल्या माध्यमातून ठेवतो. हा, कोणी काय खावं, काय खाऊ नये, हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राज्यामधल्या काही महापालिकांनी आपण म्हणालात तशा राज्य सरकारच्या काही मार्गदर्शक सूचना, आता राज्य सरकार त्यावेळेला कुणाचं सरकार होतं या वादामध्ये प्रशासन जात नाही. सरकारनं दिलेल्या सूचना असतात, त्या सूचनांचं पालन करून राज्यातल्या काही एक दोघा महानगरपालिकांनी तशा पद्धतीचे अध्यादेश काढले. माझं तर असं स्पष्ट मत आहे, राज्याच्या प्रमुखांनी, उपमुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली याबद्दल ती आपण ऐकली असेल. आपण म्हणताय ते अगदी खरं आहे. आणि राज्य सरकारच्या या सगळ्या मार्गदर्शक तत्वांचा वापर करून जर अशा पद्धतीच्या काही अध्यादेश सूचना काढली असेल, कारण बघा, प्रत्येक समूहाला किंवा काही लोकांची मागणी असते आषाढी एकादशीला किंवा बाकी इतर गोष्टींना कत्तलखाने बंद असले पाहिजे. निश्चितपणे माझं तर त्याहून आणखी एक वेगळं मत आहे की आपल्याकडे डॉमिनोज, तुमचा मॅकडॉनल्ड, असे बाकीचे पण इतर सगळे ब्रँड्स आहेत ना की जे पाकिटबंद नॉनव्हेज विकतात. म्हणजे खरं तर मुळात पक्ष म्हणून आम्हाला याच्याशी कुठल्याही पद्धतीचं असं काही सरकारनं नियंत्रित करावं असं अजिबात वाटत नाही. हे आमच्या पक्षाचं धोरण मग हे तुगलक कोण आहे? भारतीय जनता पार्टीला घेऊन फरमान काढणारे तुगलक कोण आहेत? महानगरपालिकांमध्ये बसलेले तुगलक कोण आहेत? त्यांना पण एकदा सांगायला हवं ना. हे तुम्ही सांगू नका की व्हेज खायचं की नॉन व्हेज खायचं, देशभक्ती कशाने वाढते. संबंधच नाही. आमचा काय संबंध? पक्ष म्हणून आमचा काय संबंध? सरकार तुमचं आहे. आज काय करताय तुम्ही? सरकार आमचं आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय. राज्य सरकारने जर निर्णय काढला असता तर आम्ही सगळे राज्यात काढला असता. महानगरपालिकांच्या काही प्रमुखांकडून, प्रशासकीय प्रमुखांकडून अशा पद्धतीचे आदेश दिले गेलेले असतील तर ते काही बरोबर नाही असं आमचंही मत आहे ना. आता राज्यात हे जे तुम्ही ज्यांना तुगलक म्हणता किंवा बाकी, आम्हाला जर अध्यादेश काढायचा असता 15 ऑगस्टला मांस विक्री बंद, राज्य सरकारने संपूर्ण राज्यात काढला असता. उलट मी तर तुम्हाला एक वेगळा मुद्दा दिला ना की मॅकडॉनल्ड, तुमचं KFC, बाकीचे इतर सगळे एकानं काढला असता. ठीक आहे, 5 आहेत हे बघा, 5 नाही. हे बघा, इथे आमचे वंदनीय आचार्य इथं बसलेले तुषार भोसले, त्यांच्या समक्ष सांगतो, जे दिवस हिंदूंसाठी पवित्र आहेत, जे दिवस इतर धर्मियांना असं वाटतं की नॉनव्हेज कत्तलखाने बंद राहावे, हे मांस विकलं जाऊ नये, त्या दिवशी ते विकलं जाणार नाहीत. त्याच्यासाठी कोणी किती कार्यक्रम केले त्याला आम्ही भीक घालणार नाही. आम्ही त्या धार्मिक भावनांचा आदर करतो, तो करत राहू. ठीक आहे. दीपेशजी ऐकलं तुम्ही? आगरी कोळी समाजाला हे मान्य आहे का? अजितजी, मला बघा, परत आपण त्याच ट्रॅकवर गेलो. तो ट्रॅक जो तुम्ही पकडला ना, तोच महत्वाचा आहे. की आता तुम्ही इतर धर्मियांबद्दल बोलले, मी आता तुम्हाला जबाबदारीने सांगतो की मी आगरी कोळी समाजातून येतो. मांस मटण खाणं आमच्या समाजामध्ये अपरिहार्य आहे. परंतु आम्ही देखील दिवस पाळतो, आम्ही देखील आषाढी एकादशी पाळतो, आम्ही देखील महावीर जयंती पाळतो. आणि 15 ऑगस्टला एक मिनिट माझं पूर्ण ऐकून घ्या. माझा पूर्ण ऐका. आम्ही पाळतो तेच सांगतोय. आणि 15 ऑगस्टला सुदैवाने गोकुळ काला आहे, कृष्ण जन्म उत्सव आहे, तो देखील आम्ही मोठ्या प्रमाणात पाळतो. 15 ऑगस्टला नाहीये. दीपेशजी थांबा. मी तुम्हाला थांबवतो. मी कॅलेंडर आणलंय. ऐका, मी सांगतो. 16 ऑगस्टला गोपाळ काळा आहे, पण कृष्ण जन्म उत्सव हा 15 ऑगस्टला आहे. रात्री 12 वाजता असतो. रात्री 12 वाजता असतो आणि 15 ऑगस्टला उपवास असतो, 16 ऑगस्टला सोडवायचा असतो. हेही सांगतो मी तुम्हाला. मला अजित चव्हाणांच्या मला मुद्द्यावरती मला आक्षेप एवढाच होता की तुम्ही सांगितलं की या फरमानांशी आमचा काही संबंध नाही. अजितजी, असं तुम्हाला हात झटकून चालणार नाही. राज्यामध्ये सरकार तुमचं आहे. कुठल्याही महापालिकेमध्ये नगरसेवक नाही, प्रशासकीय यंत्रणा आहे.
आणि प्रशासकीय यंत्रणा पूर्ण ही राज्य सरकारच्या अखत्यारीत असते. आणि मला एखाद्या एवढंच सांगायचं कृष्णभक्त आहे, IAS अधिकाऱ्यानं त्याला वाटलं असेल बाबा श्रीकृष्ण जन्माच्या दिवशी नको आपल्याकडे, त्यांनी जर अरे ते केलं बापरे, असेल आता काही असं नाही ना. 4 कृष्ण भक्त, 4 हनुमान भक्त, 4 तुम्ही राम आधी भक्त, मराठा आहे. माझ्या घरामध्ये अधिकारी माझ्या भक्तांनी- घरामध्ये खात नाही नॉनव्हेज, पण आमच्याकडे नॉनव्हेज नाही, खाण्याची मला परंपरा आहे. अजितजी- पण कृष्ण अजितजी, जन्माच्या दिवशी, तुम्हाला- महाशिवरात्रीच्या दिवशी, तुम्हाला आषाढीच्या logic दिवशी आहे. तुम्हाला आज कसं काय आपण मिळणार खाणार? नाही, तुम्हाला आज पळवाट मिळणार नाही. माझा थोडंसं मी पळवाटीचा प्रश्न नाहीये दीपेशराव, काय माहितीये का, शोधू एक गोष्ट नका. लक्षात घ्या. माझी तुम्ही माझी तुम्हाला पळवाट विनंती शोधताय. आहे की तुम्ही पळवाट ते, शोधताय. मला एवढं सांगा, मला एवढं मी तर- सांगा मी की तर कॅलेंडर घेऊन आलोय बाबा. आपण काय राज्य केलं तरी आपण सरकारचा सोडणार आहे का खाणं? आपण खाऊच. मला सांगा, राज्य सरकारचा या GR ला पाठिंबा आपण आहे उद्या किंवा पत्र नाही? देऊ त्यांना. स्पष्ट. आपण त्यांना Yes उद्या or पत्र no? देऊ. मला पण yes आता or मग no कृष्ण वर- भक्तांचा रोज तुम्ही उडवून घ्याल का मला सांगा? नाही पण मला सांगा. अजितराव मला yes or no राज्यामधल्या मध्ये तमाम- सांगा. महापालिकांच्या असं कसं काय? आयुक्तांनी आपण काढलेल्या सगळे कृष्ण भक्त व्हेजिटेरियन आहेत ते ते सगळे तुम्हाला कोणी कृष्ण भक्त सांगितलं? आहेत. त्यांचा एखादा अधिकारी महापालिकेच्या- संबंधित असेल त्यांनी तो GR काढला असेल. नाही. ठीक आहे. बांगलादेश ठीक आहे. काढला. मी- हनुमंतराव असं नाही, हनुमंतराव असं तुमचं नाही. कमेंट मला- मला एकच मिनिट. तिकडे एकच खाटीक मिनिट. समाजाचं सुद्धा एकच म्हणणं घ्यायचं आहे. मिनिट. हनुमंतराव तुमची पटकन एक कमेंट मला बागुल सरांकडे द्यायचं. अजितजी, आमचे मित्र अजित चव्हाण यांच्या पाठीमागे विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा मला दिसते. विनायक दामोदर सावरकरांनी आहारामध्ये पवित्र सावरकरांना अभिवादन केलं पाहिजे आपण. हा बरं करतायत नाही, ते ते तुमचा बघा. प्रश्न आहे, तुम्ही करा. खायचं काय तुम्ही सांगणार, अभिवादन कुणाला करायचं तुम्ही सांगणार. मी ठरवेन ना ते. सावरकरांना तुम्ही कोण अभिवादन सांगणार? केलंच पाहिजे हनुमंतराव. मी ठरवेन ते. तुम्ही कोण स्वातंत्र्याला सांगणार? अभिवादन केलंच पाहिजे. मी बरं ठरवेन. बरं तुम्ही ठीक आहे, कोण मुद्दा सांगणार? मांडा मुद्दा नाही मांडा. नाही नाही मी ठरवेन. करा, तुम्ही कोण मनापासून करा. आपण तुम्ही कोण सावरकरांवर सांगणार? वेगळी चर्चा तुम्ही करू. कोण नाही, हे सांगणार? तुमचा प्रॉब्लेम तुमचे काय आहे झालाय काय? माहितीये मोहलय आहे का? काही? तुम्हाला कोणी मोहलय काही आहे चांगलं का? सांगितलं तुम्ही तरी असं सांगितलं त्याला वाटतं अभिवादन आमच्यावर करायला. हुकूमशाही केली, आम्हाला सांगितलं. मी तुमची तुमच्या- माफी मी तुमची तुमच्या ऐका. अध्यक्षांना, तुमच्या ऐका, विरोधी अजितजी, पक्षनेत्यांनी ऐका हो. सारखंच मी बोलतो तुमचं बरं, काही बरं, होऊ नये. तू तुम्ही नको. मी मुद्दा परत माफी मुद्दा मागायला बरकटता लागलो. म्हणून कामा तुम्हाला नये. सांगितलं. मुद्दा फोटो बरकटता बघितला, कामा नये. तात्यांचा फोटो बघितला अभिवादन. अजितजी, मी बरं, तुमची माफी मुद्द्यावर मागतो. येऊ. तुमचं हनुमंतराव, म्हणणं मी मुद्द्यावर ऐकू येऊ. शकत नाही, पण माफी मागणाऱ्यांना मी अभिवादन करत नाही. सावरकरांनी हे, अहो, मांसाहाराबद्दल याच्यावरून जे माफी विचार मागायला लागलीये केले, तुम्हाला. सावरकरांनी हे असं सगळं जे झालंय मांसाहाराबद्दल ना, जे मी विचार म्हणालो ना त्या म्हणून मुद्द्यात गेलं की भरकटणार मुद्दा. हनुमंतराव मुद्द्यावर बोला, मुद्द्यावर बोला. शिवसेना प्रमुखांनी सावरकरांच्या अजितराव सन्मानात- बरं मी दोघांनाही थांबवतो माझं दोघांनाही बोला. थांबवतो. मी वेळ दिला, तुम्ही चुकीच्या तिकडे गेलात, भरकवटले. राजेंद्र बागुल आपल्या सोबत आहेत. राजेंद्रजी, जसं खाण्यापिण्याच्या बद्दलचं स्वातंत्र्य आहे तसंच घटनेनं आपल्याला व्यवसाय स्वातंत्र्य सुद्धा दिलेलं आहे. हे व्यवसाय स्वातंत्र्य तुमचं धोक्यात आलंय. सातत्यानं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्यांच्या नंतर खाटीक समाजाचं आर्थिक नुकसान काय होतंय, किती होतंय आणि या सगळ्याचा तुम्हाला काय फटका बसतोय, तुमची भूमिका काय? नाही, पहिली गोष्ट म्हणजे हा ह्या अधिकाऱ्यांना दुसरं कामच शिल्लक नाही का? हा कोणाचा अजेंडा राबवतायत आणि या 5 महानगरपालिकेला एवढं काय पडलं? आणि विषय म्हणजे हा माझा जो समाज आहे, कष्टकरी समाज आहे, हा वेटीस धरून तुम्ही हा धार्मिक रंग का चढवतात? आम्हाला त्या आमच्या व्यवसायापासून तुम्ही लांब का करायला पाहतायत? आमचं आर्थिक नुकसान करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? आणि लोकांनाही तुम्ही शाकाहारी बनवण्याच्या नादामध्ये तुम्ही आम्हाला मारून टाकतायत ना. आम्ही व्यवसाय करायचा नाही का? आम्ही कष्टाने आमचं ते करतो आहे आणि तो आम्हाला उपजीविकेचं आमचं ते साधन आहे. आणि तुम्ही आम्हाला वारकरी संप्रदाय वगैरे सांगू नका हो. आम्ही धार्मिक आहोत. सज्जन खाटीक हा वारकरी होता. तो व्यवसाय करीत असताना पंढरपूरला आणि विठ्ठलाचं नमन करत होता, पूजा बांधत होता. आणि तुम्ही आम्हाला शिकवावी हे चुकीचं आहे आणि हे आमच्या समाजावर अन्यायकारक आहे. आणि वेळोवेळी प्रत्येक वेळेस मग ते झटका असेल किंवा हलाल असेल याच्या माध्यमातून असेल किंवा आता हे बंद करण्याच्या नादामध्ये तुम्ही आमचं स्वातंत्र्याच्या दिनी आज ह्या आमच्या स्वातंत्र्याचा मुर्दा पाडतात. हे याच्याकडे कोण लक्ष देणार? म्हणजे गरीब आमचा समाज आहे, जो असा मायक्रोमधला लहानातला लहान समाज आहे, त्याला त्या धंद्यापासून परावृत्त करायचं, दाबून टाकायचं आणि त्याला वेटी धरून तुमच्या धार्मिक उच्चात मांडवायचे, हे काही बरोबर नाही. तुषार भोसलेजी, असं आहे की याच्यात कुठेही व्यवसायाचा संबंध नाही. व्यवसायावर बंदी आणलेली नाही. 2-5 दिवस वर्षातले बंद ठेवायला लावले म्हणून लगेच व्यवसायावर बंदी आणली, व्यवसाय पोटावर पाय दिला असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. शासनाने किंवा महानगरपालिकांनी 365 दिवस व्यवसाय बंद केलेले नाहीत. पण काही आपला प्रथा परंपरा असतात. आपले जर देशाचे काही धार्मिक सण आणि राष्ट्रीय सण उत्सव असतील, या दिवशी जर
आपल्या मूळ संस्कृतीनी, आपल्या साधू संतांनी सांगितलेलं अहिंसेचं तत्व जर जोपासलं जात असेल तर त्याच्यात कोणाला दुखावण्याचा आणि व्यवसाय बंद होण्याचा परिणाम होत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, काय खावं काय खाऊ नये याच्याविषयी कोणताही आदेश नाही. याच्याविषयी आमचा कुठेही दुराग्रह नाही की शाकाहारच केला पाहिजे. ज्याला मांस खायचंय त्यांनी मांस खावं, ज्याला शाकाहार करायचंय त्यांनी शाकाहार करावं. अगदी आज मला वाटतं आदित्य ठाकरेंनी सांगितलंच आहे की ते 15 ऑगस्टला मांसच खाणार आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, कारण ते आता नवीन इटालियन मेक्सिकन काय काय त्यांना खायचंय. त्यांचा घरोबा इटालियन कुळाशी झाल्यामुळे त्यांना आता मांस फार आवडायला लागलंय. 15 ऑगस्टला गोकुळाष्टमी आहे आणि गोकुळाष्टमीच्या दिवशी जर ते मांस खाणार असतील तर हिंदुत्ववादी नसलेल्या ठाकरेंना आमच्या शुभेच्छा आहेत. पण गोकुळाष्टमी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीच्या दिवशी माझा आक्षेप आहे हा ठीक आहे, आजकालचं स्वाभाविक आहे. हा बोला. श्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या जयंतीच्या दिवशी आदित्य ठाकरे मांस खाणार आहेत याच्यावरून असा उल्लेख त्यांनी कुठेही केलेला नाही. मी परत एकदा सांगतो, असा उल्लेख त्यांनी केलेला नाही की ठाकरे घराणं गांधी घराण्याच्या जवळ जाऊन कुठल्या रसात तळाला गेलाय की ज्ञानेश्वरांच्या जयंतीच्या दिवशी मला याला उत्तर द्यायचंय. ठाकरे तुषारजी तुम्ही कुठं ऐकलं जरा सांगा बरं ते. तुषारजी तुमचं आम्ही सर्व ऐकून घेतलं. बरं तुषारजी त्यांचं म्हणणं आहे का? त्यांचं म्हणणं आहे का? तुम्ही बोलला का? जयंतीचा उत्सव आहे, सगळा महाराष्ट्र या दिवशी उपवास करणार आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आहे. तुम्ही बोला 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 तुम्ही बोला. मला एवढंच म्हणायचं आहे. तुषारजी थांबा, आता ऐका त्यांचं. विलाजी मला एवढंच म्हणायचं आहे, आदित्य ठाकरे यांनी मांसाहार करण्यासाठी कुठेही असं सांगितलेलं आहे की मी स्वतः मांसाहार करणार आहे. त्यांनी सांगितलंय की जे मांसाहार करणार आहे त्यांना कुठलीही बंदी नाही. आणि जे हे मुद्दे आहेत ना, हे भरकटवण्याचं जे काम करतायत, मला एवढंच सांगायचं आहे की धार्मिकतेचा पंछा ओढून फक्त कोणी धार्मिक होत नसतो. आम्ही देखील वारकरी संप्रदायाचे आहे, आम्ही देखील दत्त संप्रदायाचा आहे. परंतु फक्त कुठल्या देशामध्ये कबुतरांना दाणे टाकायचे की नाही, देशामध्ये मांसाहार करायचा की नाही. अरे याच्यापेक्षा व्यतिरिक्त देशामध्ये अनेक मोठे मुद्दे आहेत. देशावर आज अमेरिकेने एवढा मोठा जे सरकार आहे अमेरिकेमधलं, त्यांनी एवढं मोठं टॅरिफ लावलेलं आहे. हे कुणी मुद्दे बोलायला तयार तुषारजी तुमचा आवाज जात नाही ऑन एअर, प्लीज थांबा. कचरे खड्डे कचरा याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही. यांचा मुद्दा फक्त एवढाच आहे, कुणी मांसाहार करावा. आणि जर तुम्ही मांसाहाराला इतर धर्मांशी जोडत असाल ते चुकीचं आहे. हिंदू धर्मातलेही अनेक लोक मांसाहार करणार आहेत. तर एका विशिष्ट धर्माशी मांसाहाराला जोडण्याचं काम काही लोक करतायत, जाणून बुजून करतायत, कारण महाराष्ट्रात द्वेष पसरवायचा आहे आणि मतांचं राजकारण करायचं आहे, त्याच्यासाठी ठीक आहे. बहुतेक माझा आवाज, आपल्या कुणाचाच आवाज तुषारजींपर्यंत जात नाही, ते नॉनस्टॉप बोलतायत. तुषारजी मी प्रयत्न करतो तुमच्यापर्यंत माझा आवाज येईल अशा पद्धतीनं. अजितजी छोटीशी कमेंट, वेळ संपलाय, नंतर हनुमानजी आणि तुषारजींसाठी खास प्रश्न आहे माझा नंतर. दीपेशजी, तुमच्या समोर हनुमान पवारांनी आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. म्हणजे खरोखर आम्हाला कीव येते की ज्या मुद्दा भरकट होऊ नका, आपण मुद्द्यावर बोलू ना, आपण वेगळी चर्चा करू ना. सावरकरांचा आदर आम्ही करतो, सावरकरांचा आदर आम्ही करतो. हिंदू नाही, हा मुद्दाच नाहीये, त्याच्यावर चर्चेसाठी वेळ कशाला द्यायला हवा. तुषार भोसलेजी, मी तुम्ही बोलणार आहात का सावरकरांवर पुन्हा बोलणार असाल तर मी तुमच्याकडे येत नाही मग. हनुमंतराव, कारण तो मुद्दा नाहीये म्हणून. हनुमंतराव प्लीज आजच्या मुद्द्यावर बोला, प्लीज आजच्या मुद्द्यावर. मला प्लीज आजच्या मुद्द्यावर बोला. आहाराबद्दल सावरकरांनी सांगितलं, आहारामध्ये पवित्र अपवित्र काय नसतं, जे पचेल ते खावं. मग हे जर मागे फोटो सावरकरांचा लावणार असतील तर त्यांच्या विचाराशी अप्रामाणिक आहेत का? आणि मग बीप निर्यात करणाऱ्यांचं यांना निवडणुकीला पैसे कसे चालतात? बीप निर्यात करणाऱ्या कंपन्या ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाला निधी देतात, तुषार भोसलेंना कसं चालतं? त्यावेळेस आध्यात्मिक जाऊन बसते. बीप निर्यात करणारे चालतात तुम्हाला. सावरकरांनी तुम्ही त्यांचे विचार ऐकायला तयार नाही. गोलमध्ये पोल्ट्री फार्मवाल्याच्या पोटावर पाय देता. काय खावं? ठीक आहे, मी दोघांनाही थांबवतो. कळली तुमच्या दोघांची भूमिका कळली आणि अजितजींचं तुमच्या त्या प्रश्नावरचं उत्तर पण कळलं. त्यांना दुसरं बोलायचंय.
ठीक आहे.